शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक पार पडली। रेकॉर्ड ब्रेक मतदान झाल्यानंतर आता सत्ता कुणाची येणार याची जोरदार चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री पदावरनं रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येत आहे। निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार येईल असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलंय। पटोलेंचं वक्तव्य राऊत यांना खटकलं असून नाना पटोले यांना मुख्यमंत्री बनवायचं असेल तर काँग्रेसनं घोषणा करावी असं संजय राऊतांनी म्हटलंय। विकास आघाड़ी की सरकार हम बैठकर तय करेंगे। अगर नाना पटोले जी ने ऐसा कहा है और नाना पटोले जी को कांग्रेस हाईकमांड ने कहा है कि आप मुख्यमंत्री बन रहे हो, तो राहुल गांधी, प्रियंका, सोनिया, खरगे साहब ने इस प्रकार से ऐलान करना चाहिए। महायुतीचं सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली असतानाच महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीमध्येही मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे। एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावा संजय शिरसाट यांनी केला। मंत्री एकनाथ शिंदेचा चेहरा घेऊन ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आम्ही लढलेली आहे, म्हणून शिंदे साहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदानाद्वारे दाखवलेली आहे। म्हणून आम्हाला असं वाटतंय की शिंदे साहेबांचा तो हक्क आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे। मात्र शिरसाट यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी असहमती दर्शवली आहे। कुठली चर्चा नाही। आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करू। तर मुख्यमंत्री पदावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरू असतानाच आता तिसरी आघाडी म्हणजेच परिवर्तन महाशक्तीचे नेते बच्चू कडू यांनीही मुख्यमंत्री पदावरून मोठं वक्तव्य केलंय। एक्झिट पोल काही खरे नसतं, पण आमच्याशिवाय सत्ता बसणार नाही। अपक्ष आणि लहान पक्षाचं सरकार बसेल। कोणाचा पाठिंबा घ्यायचा ते आम्ही ठरवू, आघाडीचा घ्यायचा का युतीचा घ्यायचा। आम्ही मोठ्या पक्षाचा पाठिंबा आम्ही घेऊ, लहान पक्ष आणि अपक्ष हे सरकारमध्ये राहील। मुख्यमंत्री कोण असेल? आमचंच राहील। मतदान झाल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीचं पारडं जड दिसतंय। 10 पैकी 6 एक्झिट पोलनं महायुतीची पुन्हा सत्ता येईल असा अंदाज वर्तवलाय, तर 3 एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर एका एक्झिट पोलनं त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवलाय। शनिवारी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर कुणाला बहुमत मिळणार हे स्पष्ट होणार असल्यानं त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।